राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। बघा, लवकरात लवकर अर्ज करा। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेसाठी 1,20,000 इतकं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनी 5 कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत, तरच तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 इतका निधी घर बांधण्यासाठी दिला जाणार आहे। बघा, घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, याची कागदपत्रे कोणकोणती आहेत, केव्हा अर्ज करायचा आहे, सोबतच अनुदान किती मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये तब्बल 1,20,000 इतका निधी जमा केला जाणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्यासाठी अत्यंत मोठे लाभ सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना पैठणी साडी सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे आणि संक्रांतीनिमित्त बोनस सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे, ती सुद्धा आपण झटपट पद्धतीने बघणार आहोत। परंतु राज्यातील रेशनधारक, शेतकरी वर्ग, बांधकाम कामगार, मजूर, छोटे मोठे उद्योग करणारे सर्व व्यापारी यांच्यासाठी सुद्धा घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल, शेतकरी असाल, बांधकाम कामगार असाल किंवा छोटे मोठे उद्योग करत असाल किंवा मजूर असाल किंवा व्यापारी असाल, तरी पण तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी तब्बल 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर केलेले आहेत। खास करून लाडक्या बहिणींसाठी तब्बल 13 लाखांपेक्षा जास्त घरे सुद्धा मंजूर झालेले आहेत। त्याविषयी सुद्धा अगदी झटपट पद्धतीने अपडेट बघू, त्यानंतर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। तर बघा, केंद्र सरकारकडून तब्बल 20 लाख घरे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। परंतु या 20 लाख घरांमधील तब्बल 13 लाख घरे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी तब्बल 13 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत। परंतु उर्वरित जे 7 लाख घरे आहेत तर ते घरे रेशनधारकांना आणि इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना दिले जाणार आहेत। बघा, जर तुम्ही रेशनधारक असाल तरी पण तुम्ही घरकुल योजनेचा 100% अर्ज करा। मागील 5 वर्षांमध्ये नाही तर 10 वर्षांमध्ये तुम्हाला घरकुल मिळालं नसेल तरी पण या वर्षी तुम्ही 100% अर्ज करा। एवढी घरे पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यासाठी आलेली आहेत। बघा, गिनीज बुकामध्ये नोंद करावी लागेल, एवढी घरे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। दरवर्षी 7 लाख घरे, 6 लाख घरे, 5 लाख घरे मंजूर होत होते, परंतु यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं आणि केंद्रामध्ये सुद्धा माहितीचं सरकार आलेलं आहे। त्या सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे। परंतु या 20 लाख घरांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडून महत्त्वपूर्ण अशी 5 कागदपत्रे घेतली जाणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की या 20 लाख घरांमध्ये आपलं सुद्धा घर समाविष्ट असावं तर तुमच्याकडे ही 5 कागदपत्रे असावीत आणि पात्रता सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला 1,20,000 इतका निधी घर बांधण्यासाठी दिला जाणार आहे। त्यामुळे अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात की ही कागदपत्रे कोणती आहेत, पात्रता कोणती आहे, ती सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। परंतु घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी तब्बल 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। बघा, तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घर बांधण्यासाठी 1,20,000 इतका निधी ग्रामीण भागामध्ये दिला जाणार आहे। जर डोंगराळ भाग असेल, नक्षलग्रस्त भाग असेल तर अशा भागांमध्ये 10,000 रुपये वाढवून दिले जाणार आहेत। म्हणजे सरासरी 1,30,000 इतका निधी डोंगराळ भागामध्ये दिला जाणार आहे। आता बघा, आपण 5 पात्रता अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा
तुम्ही एक सबस्क्राइब केल्यामुळे मला सुद्धा भरपूर पद्धतीने कॉन्फिडन्स येत असतो आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि आपल्या गावरान मराठी भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। सर्वात अगोदर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत 100% येणार आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता आहेत, अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। बघा, तुम्ही पहिल्या पात्रतेमध्ये 100% पात्र ठरलाच असणार, परंतु उर्वरित ज्या अजून 4 पात्रता आहेत त्या पात्रता सुद्धा लक्षात घ्या। याच्यामध्ये 2 कठीण पात्रता आहेत आणि 3 सोप्या पात्रता आहेत। बघा, तुम्ही कोणकोणत्या पात्रतेमध्ये बसत आहात ते सुद्धा मला कमेंटद्वारे लगेच कळवायचं आहे। जर तुम्ही 5 पैकी 5 पात्रतेमध्ये बसलात तर तुमचं नाव 100% यादीमध्ये येणार आहे। बघा, दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल, हरवलेलं असेल की तुम्ही काढलेलंच नसेल तर तुमच्याकडे उत्पन्न दाखला असावा। जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे कमीत कमी रहिवासी दाखला तरी असायला पाहिजे। गावातील पोलीस पाटील सरपंच यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी, सरकारी पेन्शन, सरकारी टॅक्स, सरकारी कर्मचारी यामध्ये सहभागी नसावा तरच तुम्हाला घरकुल योजनेसाठी तब्बल 1,20,000 इतका निधी प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहीण असाल तर तुम्हाला 2 हप्ते तरी आलेले असावेत। कमीत कमी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत 3,000 इतकी रक्कम मिळालेली असावी तर तुम्हाला पात्र करण्यात येणार आहे। सोबतच रेशनधारक असाल तर KYC करणं गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी तब्बल 13 लाख घरे मंजूर झालेले आहेत आणि रेशनधारकांसाठी उर्वरित 7 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला कमीत कमी 2 महिन्यांचे पैसे मिळायलाच पाहिजे तरच तुमचा फायदा होणार आहे, अन्यथा काहीही फायदा होणार नाही। सोबतच शेवटची पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार बहिणीचे घर 3 मजली नसले पाहिजे। बघा, तुमचे घर 3 मजल्यांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेमार्फत लाभ दिला जाणार नाही। सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे। सोबतच स्वतःच्या नामाने 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसला असाल तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, सोबतच अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच लाभ किती मिळणार आहे याविषयी सुद्धा झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अगदी गावरान भाषेमध्ये तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येत असतो। आता बघा, अर्ज प्रामुख्याने गावातील ग्रामपंचायत असते तर त्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। जर तुमची ग्रामपंचायत घरापासून लांब असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता। तुम्हाला 2च ऑप्शन निवडायचे आहेत, एक तर तुम्ही गावातील ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरकुल योजनेचा अर्ज करता येणार नाही, परंतु अर्ज करण्या अगोदर महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा लक्षात घ्या, त्यानंतरच तुम्ही अर्ज करा, अन्यथा तुमचा फॉर्म अपात्र सुद्धा केला जाऊ शकतो। बघा, पात्रता लक्षात घ्या, मागील 2 वर्षांपासून भरपूर नागरिकांचे फॉर्म नामंजूर करण्यात येत आहे। त्याची महत्त्वाची शासनाने 2च कारणे सांगितलेली आहेत। ती 2 कारण म्हणजे एकतर त्यांच्याकडे पात्रता नव्हती आणि त्यांनी जी कागदपत्रे दिलेली होती तर ती कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण नव्हती, म्हणजेच त्यांनी जी महत्त्वपूर्ण असणारी कागदपत्रे होती ती कागदपत्रे घरकुल योजनेसाठी जोडलेली नव्हती। बघा, महत्त्वपूर्ण अशी 4च कागदपत्रे आहेत, ती 4 कागदपत्रे झटपट पद्धतीने सांगतो, परंतु व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, झटपट पद्धतीने माहिती आलेली आहे।
तर बघा, प्रामुख्याने तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, सोबतच पॅन कार्ड असायला पाहिजे, मतदान कार्ड असायला पाहिजे, पासपोर्ट साईज 2 फोटो असायला पाहिजेत, उत्पन्न दाखला असावा, सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा, सोबतच मोबाईल नंबर आणि मनरेगा जॉब कार्ड. मनरेगा जॉब कार्ड गावातील ग्रामपंचायत मधून घ्यायचं आहे. त्या ग्रामपंचायत मध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्हाला मनरेगा जॉब कार्ड पाहिजे. सोबतच ग्रामपंचायत प्रमाणपत्र. आता ग्रामपंचायत प्रमाणपत्र खास करून ज्या नागरिकांना शेती नसेल त्या नागरिकांसाठी ग्रामपंचायत प्रमाणपत्र लागणार आहे. सोबतच मालमत्ता नोंदपत्र गावातील ग्रामपंचायत असेल किंवा माहिती सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्रामध्ये सुद्धा काढून मिळेल. सोबतच जागेचा उतारा. जर तुमच्या नावाने एखादा गुंठाभर जागा असेल, एखादा एकरभर जागा असेल तर त्या जागेचा 7/12 उतारा, 8 उतारा किंवा फक्त जागेचा उतारा जरी दिला तरी पण चालणार आहे. जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्हाला शासनाकडून जागेसाठी 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा दिले जाणार आहे. ज्यांना जागा नाही त्यांनी मला कमेंटद्वारे सांगायचं आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ लगेच बनवणार आहोत. सोबतच रहिवासी दाखला. गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना सुद्धा माहिती आहे की तुम्ही गावामध्येच राहता, यासाठी प्रूफ म्हणून, पुरावा म्हणून रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे. इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत तब्बल 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे. तर बघा, प्रामुख्याने घर बांधणीसाठी ग्रामीण भागामध्ये 1,20,000 इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. जर तुम्ही डोंगराळ भागामध्ये राहत असाल किंवा नक्षलग्रस्त भागामध्ये राहत असाल तर तब्बल 1,30,000 इतका निधी दिला जाणार आहे. म्हणजे 10,000 इतकी रक्कम डोंगराळ भागामध्ये वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही कुठून अर्ज करणार आहात ते सुद्धा मला लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असतो. बघा, या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे, म्हणजेच तुम्हाला हा अर्ज कागदी प्रक्रियेद्वारे करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा नाही. राज्यातील तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींसाठी 13 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत. त्या माता भगिनींनी सुद्धा ऑफलाईन पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज करायचा आहे. बघा, राज्यामध्ये भरपूर माता भगिनी आहेत की त्या माता भगिनींनी या गोष्टींची काळजी घेतलेली नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेमार्फत तब्बल 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये गॅस कनेक्शनसाठी दिले जाणार आहे. सोबतच तुम्हाला सरकारकडून पैठणीसाठी सुद्धा मकर संक्रांती निमित्त दिली जाणार आहे. सोबतच मकर संक्रांती निमित्त अजून तुम्हाला सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण असं लाडक्या बहिणींसाठी, रेशनधारकांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असे गिफ्ट सुद्धा घोषित केलेले आहे. बघा, मकर संक्रांत हा सर्व माता भगिनींचा सर्वात मोठा सण असतो. त्या सणानिमित्त सर्व माता भगिनींना सरकारकडून सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा दिलं जाणार आहे. राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. परंतु घरकुल योजनेचा अर्ज गावातील ग्रामपंचायत मध्येच मिळणार आहे. त्या ठिकाणाहून अर्ज घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढी कागदपत्रे सांगितलेली आहेत तेवढी कागदपत्रे त्याच्यासोबत जोडायची आहेत. त्याच्यानंतर जेवढे तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे, गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी तुम्ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे. त्यानंतर यादी येणार आहे. ज्यावेळेस यादी येईल त्यावेळेस तुमचं नाव आलेलं आहे का नाही ते सुद्धा मी तुम्हाला कमेंटद्वारे कळवणार आहे. बघा, तुमच्या गावामधून सुद्धा तुम्ही सुद्धा 100% अर्ज करणं गरजेचं आहे. राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.